नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण गणेशाच्या मोठ्या कानांचे उदाहरण घेणार आहोत. बाप्पाचे मोठे कान हे चांगले ऐकणे आणि स्पष्टपणे संवाद साधणे हे दर्शवतात. संवादामुळे आपण आपल्या आयुष्यातले खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना वाट मिळवून देतो. घराघरात जर संवाद असेल तर मोकळे वातावरण राहण्यास मदत होते. तसेच चांगले ऐकल्यामुळे आपली विचारसरणी बदलण्यासही मदत होते. आपल्या बाप्पाचा आजचा 5वा दिवस आपल्याला सांगतोय, संवाद कौशल्य वाढवा. एक्सप्रेस डोंट सप्रेस, म्हणजेच मनात काहीही न ठेवता व्यक्त व्हा, असा आजकालचा ट्रेंड चालू आहे. आपल्या ऑफिसच्या जागी तसेच रिलेशनशिपमध्ये अनेकदा आपण कम्युनिकेशन गॅप बघतो. चला बाप्पाचे कान आठवूयात. आपण आजपासून चांगले ऐकण्याचा आणि संवाद कौशल्य सुधारण्याचा नक्की प्रयत्न करूया. आता हे कसे साधायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, नाही का? सोलफुल कनेक्शन्स विथ गीता आहे ना तुमच्या मदतीला. आणि आपण लिहित असलेले जर्नल आपण रोज लिहितो ते तुम्ही घ्या आणि ते जरा थोडंसं ऑब्झर्व करा. चला तर मग बाप्पासमोर एक छान दिवा लावा. शक्यतो जमिनीवर बैठक घेऊन बसा. आता लावलेल्या दिव्याकडे मन एकाग्र करून बघा. आपण जे जर्नल रोज लिहितो त्या जर्नलमध्ये आज आपण असे लिहायचे आहे की दिवसभरात मी काय काय बोलायला घाबरले आणि काय काय स्पष्टपणे बोलू शकले नाही, असे 5 प्रसंग आपल्याला जर्नलमध्ये लिहायचे आहेत. नंतर 5 मिनिटे आपल्या मानेवर म्हणजेच थ्रोट चक्रावर लक्ष केंद्रित करायचे आहे. निळ्या रंगाचे ध्यान करायचे आहे. त्यानंतर हमिंग म्हणजेच आपण जी भ्रामरी करतो ती 11 वेळा आपल्याला करायची आहे. बाप्पासमोर मोठ्याने म्हणायचे आहे, मी स्पष्टपणे बोलते आणि माझे म्हणणे प्रेमाने व्यक्त करते. मग बघा कमाल. मित्रांनो, मी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी रोज करायला सांगते. ती नक्की करत चला आणि मला सांगा तुम्हाला काय फायदा होतोय तो. हो, या सगळ्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. नक्की करून बघा. आणि जाण्यापूर्वी सोलफुल कनेक्शन्स विथ गीता या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत आमचे व्हिडिओ पोचवायला विसरू नका. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.